नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि यूरोलॉजिस्ट हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे। आज आपण जाणून घेऊया लहान मुलांमधील कॉमन ॲब्डोमिनल सिम्पटम्स म्हणजे पोटाच्या आजारांसंबंधी काय लक्षणं आढळतात त्याबद्दलची माहिती। आता लहान मुलांमध्ये पोटाचे जे आजार असतात किंवा आतड्यांचे जे आजार असतात ते वेगवेगळ्या एज ग्रुपमध्ये वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात असतं। जसं की जे बालकं अगदी नवजात बालकं असतात त्यांच्यामध्ये पोटदुखीचे कारण वेगळे असतात, जे बालकं 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाचे असतात त्यांच्यामधले कारण वेगळे असतात, 1 ते 5 वर्षापर्यंतची कारण वेगळे असतात, 5 ते 15 वर्षापर्यंतचे वेगळे असतात, 15 वर्षानंतर थोड्या मोठ्या बालकांचे पोटदुखीचे कारण हे वेगवेगळे असू शकतात आणि कोणता आजार त्या पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये कॉमनली आढळतो त्यानुसार सुद्धा या लक्षणांचं महत्त्व आहे। म्हणूनच लहान मुलांमध्ये जेव्हा अशा प्रकारची कसलीही लक्षणं तुम्हाला तुमच्या बालकामध्ये दिसून येत असतील तर तुम्ही ताबडतोब पेडियाट्रिक सर्जनशी कन्सल्ट करून त्या प्रकारचा कुठलाही आजार म्हणजे सर्जिकल प्रॉब्लेम तर या आजारामधला नाही आहे किंवा या पोटदुखीचं नाही आहे हे बघणं फार गरजेचं असतं। त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की सर्जिकल प्रॉब्लेम जे आहेत त्यांची जर वेळेत ट्रीटमेंट केल्या गेली तर त्यामुळे त्याद्वारे म्हणजे त्या आजाराच्या ट्रीटमेंटद्वारे येणारे जे रिझल्ट्स असतात ते चांगले असण्याची शक्यता असते। त्यामुळे बाळाच्या आरोग्याला असलेला धोका लवकर दूर होऊ शकतो आणि तुमचं बाळ हे लवकरात लवकर निरोगी होऊ शकतं। तर असे हे कॉमन लक्षणं काय आहेत तर लहान मुलांमध्ये पोटाच्या आजारांमधलं सगळ्यात कॉमन लक्षण जे असतं ते आहे पोटदुखी। आता ही पोटदुखी वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट होऊ शकते, कारण नैसर्गिक आहे की 1 वर्षापेक्षा कमी वयाचं बाळ किंवा त्यापेक्षाही थोडंसं मोठं असलेलं बाळ पण ज्याला समजत नसेल ते बाळ पोटदुखी होत आहे हे सांगू शकत नाही। मग ही ओळखायची कशी तर तुमचं बाळ हे राहून जर कळवळत असेल किंवा दुसरा कुठल्याही कारणाने त्याला जर तुम्ही शांत करू शकत नसाल, ज्याला इनकॉन्सोलेबल क्राय असं म्हणतात किंवा एक्सेसिव्ह क्राईंग असं म्हणतात, हे सिम्पटम फार कॉमन असतं। जसं हे सिम्पटम जर 1 ते 2 महिन्याच्या बालकामध्ये आढळत असेल तर याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ते लहान मुलांमध्ये असणारं कोलिक किंवा लहान मुलांमध्ये जे आतड्यांमध्ये गॅस धरला जातो तो गॅस हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं आणि याच्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की सर्जरीची आवश्यकता फार कमी असते, कारण अशा बालकांमध्ये जर त्यांच्या पोटावरती थोपटलं किंवा पाठीवर थोपटलं, त्यांना ढेकर येऊन गेले किंवा संडासच्या वाटेने जर गॅस पास होऊन गेला तर अशा बालकांना लगेच आराम पडतो आणि ते शांत होतात। 1 ते 9 महिन्याच्या बालकांमध्ये किंवा 1 वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये जर राहून बालक रडत असेल आणि रडत असताना आपले दोन्ही पाय पोटाशी जवळ घेत असेल किंवा सोबत त्याला पोटाला जर काही गाठ लागत असेल तर अशा प्रकारच्या बालकांमध्ये कोलिकी ॲब्डोमिनल पेन असण्याची शक्यता असते। हे सुद्धा एक प्रकारचा आतड्यांमधलं अडथळा असल्यामुळे येणारं पेन आहे। तर हे पेन कसं असतं तर काही सेकंदासाठी बालकाला असह्य वेदना होतात, त्यामुळे तो खूप रडतो, नंतर काही वेळाने तो आपोआप शांत होतो कारण तोपर्यंत हा त्याचा पेन कमी झालेला असतो। पुन्हा काही वेळाने तो पेन रिजनरेट झाल्यामुळे किंवा पुन्हा रिकर झाल्यामुळे बाळ पुन्हा रडायला लागतं। तर असं राहून रडणं हे सुद्धा एक कॉमन सिम्पटम लहान मुलांमध्ये असू शकतं पोटदुखीचं किंवा आतड्यांच्या आजाराशी संबंधित। त्याशिवाय कोलिकी पेन जो आहे तो लहान मुलांमध्ये म्हणजे ॲब्डोमिनल कोलिकी पेन जो आहे तो लहान मुलांमध्ये मूतखड्यामुळे सुद्धा होतो। या कोलिकी पेनसोबत पुष्कळदा लहान मुलं थोडी लघवी पास करतात किंवा कधी लघवीमध्ये थोड्या प्रमाणात रक्ताचे थेंब किंवा लालसर रंगाची लघवी अशा प्रकारचे सिम्पटम सुद्धा या पोटदुखीसोबत असू शकतात। काही वेळा लहान मुलांमध्ये पोटदुखी जी असते ही बेंबीच्या आसपास असते किंवा कधी ही पोटाच्या एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, पोटामध्ये वरच्या साईडला किंवा पोटामध्ये खालच्या बाजूला अशा प्रकारे सुद्धा ही पोटदुखी असू शकते। तर ही पोटदुखी एक्झॅक्टली पोटामध्ये कोणत्या भागात येते आहे हे पेडियाट्रिक सर्जन बाळाला तपासून जेव्हा जाणून घेतात तेव्हा त्यावरून त्याचं काही क्लिनिकल डायग्नोसिस बनत असतं आणि मग ते पुढच्या तपासण्यांद्वारे कन्फर्म करून त्याची पुढची ट्रीटमेंटही केल्या जाऊ शकते। याशिवाय लहान मुलांमध्ये जे कॉमन सिम्पटम्स असतात त्यामध्ये आढळणारा एक प्रॉब्लेम म्हणजे पोट फुगणं। म्हणजे जेव्हा आतड्यांमध्ये हालचाल मंदावते कुठल्याही प्रकारच्या आजारामुळे आतड्यांसंबंधित आणि या आतड्यांमधली हालचाल मंदावण्यामुळे आतड्यांमधले जे कंटेंट असतात किंवा गॅस असतो तो जेव्हा पुढे नॅचरल रस्त्यापर्यंत पास होत नाही त्यामुळे आतड्यांमध्ये प्रेशर वाढायला लागतं, गॅस जमा व्हायला लागतो आणि त्यामुळे पोट फुगण्याची शक्यता असते। तर पोटफुगी हे सुद्धा आतड्यांच्या आजाराशी संबंधित महत्त्वाचं लक्षण लहान मुलांमध्ये आढळून येतं। त्याशिवाय लहान मुलांमध्ये लॅट्रिनच्या रस्त्याने म्हणजे शी वाटे गॅस पास न होणं किंवा शी न होणं त्यामुळे सोबत पोटदुखी येणं आणि पोट फुगणं अशा प्रकारचे लक्षणं सुद्धा काही कॉमन सर्जिकल प्रॉब्लेममध्ये आढळून येतात। त्याशिवाय शीच्या वाटे कधी लालसर रंगाची शी होणं किंवा रक्त मिश्रित चिकट शी होणं अशा प्रकारचे लक्षणं सुद्धा ॲक्यूट ॲब्डोमिनल कंडिशन्समध्ये किंवा पोटाच्या आतड्यांच्या आजारांमध्ये आढळून येतात।
लहान मुलांमध्ये कधी कधी आतड्यांचे आजार हे निव्वळ ताप या प्रमाणात सुद्धा प्रेझेंट होऊ शकतात. म्हणजे कसल्याही प्रकारचे काही सिम्पटम येत नाही, पण बाळाला सारखा ताप येत राहतो आणि हा ताप कशामुळे येतोय हे लक्षात येत नाही सुरुवातीच्या भागामध्ये, आणि मग व्यवस्थित जर पेडियाट्रिक सर्जनची ताबडतोब ओपिनियन घेतली गेली नाही तर कधी कधी हा आतड्यांचा आजार बळावलेला सुद्धा असू शकतो. तर हे ताप येण्याचं कारण म्हणजे अपेंडिक्स सारख्या आजारांमध्ये पुष्कळदा कसल्याही प्रकारची पोटदुखी किंवा कसल्याही लक्षण न येता अपेंडिक्स इन्फेक्शन होऊन ताबडतोब ते फुटून जातं आणि मग ते तापाच्या स्वरूपातच प्रेझेंट होऊ शकतं. हे कॉम्प्लिकेटेड अपेंडिसायटिसचे एक प्रमुख लक्षण असू शकतं, म्हणजे ताप येणं. याशिवाय कधी कधी छातीमध्ये दुखणं म्हणजे न्यूमोनियासारखं प्रेझेंटेशन किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, अशा प्रकारचे प्रेझेंटेशन सुद्धा न्यूमोनियाच्या आजारामध्ये किंवा पोटदुखीच्या आजारामध्ये दोन्ही प्रकारे लहान मुलांमध्ये होऊ शकतात. याचे अनेक कारण असतात. त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे जे पोटाचे जे इनर्वेशन आहे, म्हणजे जी पोटाला जी स्नायूंची किंवा पोटाला जी नसांची जी जे सप्लिमेंट केल्या गेलेले असते मेंदूद्वारे, त्यामध्ये पुष्कळसे आजार एकमेकांवरती ओव्हरलॅप झालेले असतात आणि त्यामुळे कधी कधी न्यूमोनियाचा आजार हा पोटदुखीसारखा प्रेझेंट करतो किंवा पोटदुखीचा आजार हा न्यूमोनियासारखा सुद्धा प्रेझेंट होऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा लक्षणं आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे. याशिवाय लहान मुलांमध्ये कधी कधी जांघेमध्ये सूज येणं आणि त्यावेळी बाळ एक्सेसिव्हली क्राय करणं हे सुद्धा एक प्रमुख लक्षण असू शकतं. जनरली होतं काय की लहान मुलांना आपण जेव्हा लहान मुलं रडत असतो तेव्हा आपण त्याला जेव्हा तपासतो किंवा पालक जेव्हा त्याला बघतात तेव्हा ते फक्त पोटाचा भाग बघतात, जांघेचा भाग बघत नाहीत आणि आजार जो आहे तो जांघेमध्ये असू शकतो, जो लहान मुलांमध्ये खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. तर जांघेमध्ये जर सूज येत असेल आणि बाळ जर त्यावेळेला खूप जास्त रडत असेल तर हे सुद्धा पोटाच्या किंवा आतड्यांच्या संबंधी सर्जिकल प्रॉब्लेमचं लक्षण असण्याची दाट शक्यता असते. तर तुमच्या बालकामध्ये अशा प्रकारचे कसलेही लक्षणं जर तुम्हाला आढळून येत असले तर तुम्ही कसल्याही प्रकारचा संकोच न करता ताबडतोब जवळच्या पेडियाट्रिक सर्जनशी कन्सल्ट केलं पाहिजे, कारण त्यामुळे तुमच्या बाळाचा आजाराचं योग्य ते निदान वेळ न घालवता होण्याची शक्यता असते. पेडियाट्रिक सर्जन बाळाला तपासून त्याचं एक क्लिनिकल डायग्नोसिस बनवून त्यानुसार त्याची पुढची ट्रीटमेंट तुम्हाला सजेस्ट करू शकतात, ज्यामुळे तुमच्या बाळाच्या ट्रीटमेंटला होणारा डिले वाचू शकतो आणि तुमचं बाळ हे लवकरात लवकर निरोगी होऊ शकतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.